Hello, good evening students. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of global online classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी सिरीजचा टॉपिक कव्हर करणार आहोत. आज आपण सिरीजच्या टॉपिकवरती शेवटचे काही क्वेश्चन बघणार आहोत MCQ, ज्यामध्ये न्यूमेरिकल सिरीज देखील असतील आणि अल्फाबेटिकल सिरीज देखील असतील. आता उद्यापासून आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. ते पहा, ब्लॅक आणि येल्लो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव म्हणजे MBA CET असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला MBA CETचा खाली कोर्स असेल तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर तुम्हाला कोर्सेसच्या सर्व गोष्टी ॲक्सेस होतील. आता आपल्या टॉपिककडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, द नेक्स्ट नंबर इन द सिक्वेन्स. सिक्वेन्स काय पहा, 4/23, 9/24, 16/25, 25/26, 36/27 अशी सिरीज आहे, राईट. तर पाहिजे आधी न्यूमरेटर पाहून घ्या. 4, 9, 16, 25, 36. आता इथे असेल तर डॅश असेल. न्यूमरेटरची सिरीज काय होती, 4, 9, 16, 25, 36 आणि डॅश. पाहिजे हा कशाचा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर, हा 3चा स्क्वेअर, हा 4चा स्क्वेअर, हा 5चा स्क्वेअर, हा 6चा स्क्वेअर. मग इथे काय येईल, 2, 3, 4, 5, 6, 7चा स्क्वेअर येईल. सो 7चा स्क्वेअर किती आहे तर 49. हे झाला न्यूमरेटरला. डिनॉमिनेटर कडे चला. पहा 23, 24, 25, 26, 27. 27 नंतर कोणता नंबर येतो तर 28 येतो. सो न्यूमरेटरला 28 आणि डिनॉमिनेटरला 28 आणि न्यूमरेटरला किती तर 49. म्हणजे आन्सर काय यायला हवं, 49/28. तर 49/28 ऑप्शनमध्ये कुठे आहे तर ऑप्शन ए ला आहे. सो करेक्ट ऑप्शन इथे काय असेल, 49/28. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द नेक्स्ट टर्म इन द सिक्वेन्स 9630. तर इथे पहा काय येईल, इथे क्वेश्चन डॅट डॅशच्या जागी या दोघांमध्ये डिफरन्स काय दिसतोय का बघा, -3चा आहे. म्हणजे -3 जर 9 मध्ये -3 केले तर आपल्याला 6 मिळेल. या दोघांमध्ये पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे. मग आता इथे काय करावं लागेल, 0 - 3 करावं लागेल. मग 0 - 3 केल्यावरती किती मिळतं तर -3 मिळतं, बरोबर आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येईल तर बी हा करेक्ट ऑप्शन असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. J2Z K4X I7V -H16R M22P. आता याचं लॉजिक पहा. आता इथे कसं करायचं, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस असं यांचे लॉजिक काढायचे. आता फर्स्ट प्लेसवरती बघू कसं आहे. फर्स्ट प्लेसवरती काय JI, फर्स्ट प्लेसवरती काय काय JKI-HM, बरोबर. ओके, सो असं लिहिता येईल का, हे बघा इथे काय JIH पहा, J नंतर काय IH म्हणजे उलट जाते, बॅकवर्ड साईडनी जातंय, बरोबर आहे. मग इथे H, आता इथे
आणि हे कसं जाते बघा, के इथे एक बॅकवर्ड, केच्या मागे काय होईल आता इथे, हे बघा इथे एम कडे गेले, म्हणजे के पासून आपल्याला पुढे जावं लागेल, बॅक साइड. ही जी सिक्वेन्स आहे तिथे म्हणजे असे दोन ग्रुप केले पहा, एक एक वर्ड सोडून, जे आय आणि एच. याच्या नंतर कुठला येईल तर इथे जो असेल, जर इथे विचारलं असतं तर इथे कोणता आला असता तर जी आला असता. हा एक ग्रुप असेल आणि दुसरा एक ग्रुप कोणता असेल तर के क्वेश्चन मार्क एम. ओके, सो के डॅश आहे बघा, जे आय एच जी म्हणजे बॅक साईडला गेलेत. मग आणि इथे कसं गेलंय के डॅश एम, पहा इथे के आहे, डॅश डॅश म्हणजे आता इथे काय येईल तर एल येईल आणि इथे एम. ओके, म्हणजे या क्वेश्चन मार्कची स्टार्टिंग कुठून पासून होईल तर एल पासून होईल. ओके, आता फाइंड आउट करू सेकंड प्लेस. ओके, सेकंड प्लेसला कोणते कोणते आहेत नंबर पहा, 2 4 7 डॅश 16 22. आता इथे पहा या दोघांचा डिफरन्स पहा, या दोघांमध्ये 2चा आहे, यांच्यामध्ये 3चा डिफरन्स आहे, यांच्यामध्ये काहीतरी असेल, यांच्यामध्ये काहीतरी असेल आणि यांच्यामध्ये कितीचा आहे तर 6चा आहे. पहा इथे 2चा आहे, इथे 3चा आहे. इथे जर 4चा डिफरन्स ठेवला, इथे 5चा डिफरन्स ठेवला, इथे 6चा डिफरन्स ठेवला, म्हणजे एक सिक्वेन्स तयार होती. सो 7 मध्ये 4 प्लस केल्यावरती किती येतं तर 11 येतं. ओके, 11 मध्ये 5 प्लस केल्यावरती 16 येतं, 16 मध्ये 6 ऍड केल्यावरती 22 येतो. सो सेकंड प्लेस कुठली असेल तर 11 असेल. आता फाइंड आउट करू थर्ड प्लेस. थर्ड प्लेसला काय, झेड एक्स व्ही डॅश आर पी. ओके, आता पहा झेड इथे आहे, एक्स इथे आहे, व्ही आहे, नंतर काय आहे क्वेश्चन मार्क. ओके, नंतर आहे आर आणि नंतर आहे पी, म्हणजे एक एक लेटर सोडून वर्ड घेतलाय. सो आता व्ही आणि आर याच्यामध्ये आता एक लेटर सोडल्यावरती काय येतं मिळतं आपल्याला टी. सो इथे येणारा लेटर कुठला असेल तर टी असेल, समजलं. आणि टी नंतर बघा एक लेटर सोडला आर, परत एक लेटर सोडला पी. सो ही एक सिक्वेन्स झाली, म्हणजे थर्ड प्लेस कुठली असेल तर टीची असेल. सो वर्ड कुठला बनतोय L11T. L11T कुठल्या ऑप्शन मध्ये तर ऑप्शन सी मध्ये आहे. पहा सॉरी ऑप्शन सी नाही, ऑप्शन डी मध्ये आहे L11T, म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर डी असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. Q1F S2E U6D W21C डॅश. इथे काय येईल पहा, आता पहा क्यू आणि एफ, इथे क्यू इथे आहे एफ. ओके, नेक्स्ट आहे पहा S2E S2E, नंतर आहे U. आता पहा याच्यात पण फर्स्ट प्लेस पाहू आपण, फर्स्ट प्लेसची पहा काय काय फर्स्ट प्लेसला QSU W डॅश. सेकंड प्लेसला काय आहे पाहू, 1 2 6 21 डॅश. आणि थर्ड प्लेसला काय आहे FEDC डॅश. सो आता पहा क्यू, आता पहा इथे पाहू, क्यू इथं आहे, यस इथे आहे, यू इथं आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर डब्ल्यू. आता पहा एक एक लेटरचा गॅप ठेवलाय, मग डब्ल्यू नंतर कोणता लेटर येईल तर वाय येईल. ओके, सो इथे काय येईल वाय. नंतर पाहू सेकंड प्लेस वरती पाहू. आता यांचं लॉजिक काय असेल, 1 × 1 केलं आणि त्याच्यात +1 केलं इक्वल्स टू काय मिळतं 2, हा मिळाला. परत 2 × 2 केलं
आणि +2 केलं इक्वल्स टू काय मिळतं 6 मिळाला. आता 3 आता आपल्याला काय मिळाले 6 इंटू 3 केलं आणि +3 केलं तर आपल्याला मिळतं 21. इथे 21 मिळाला. आता 21 इंटू 4 केलं +4 करावं लागेल, बरोबर आहे. मग 21 इंटू 4 केल्यावरती 84 मिळतं. 84 + 4 काय येतं तर 88 येतं. म्हणजे इथं नंबर कोणता येईल तर 88 नंबर येईल. म्हणजे सेकंड प्लेसला 88 येईल. थर्ड प्लेसला काय असेल पहा FEDC नंतर काय येईल तर येईल B, बरोबर आहे. म्हणजे उलट जात आहे, सो इथे येईल B. मग आपल्याला वर्ड कोणता होईल तर Y88B. म्हणून करेक्ट ऑप्शन कुठला असेल ऑप्शन C हा करेक्ट असेल. ओके द नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज 1 2 9 28 65. खूप सोपं आहे पहा. कसं करता येईल. आता बघा 1 कसा आहे बघा 2 कसा आला तर 1 क्यूब + 1 केलं काय तर 2. 9 कसा येईल तर 2 क्यूब + 2 केलं 1 केलं तर आपल्याला मिळतं 8 + 1 = 9. 28 कसं मिळतं तर 3 क्यूब + 1 केलं म्हणजे 27 + 1 = 28. 65 कसं मिळेल तर 4 क्यूब + 1 केलं. 4चा क्यूब किती असतो तर 64 + 1 65. मग आता इथे काय येईल तर नेक्स्ट नंबर काय येईल तर 5 क्यूब + 1 म्हणजे 125 + 1 म्हणजे 126 असं येईल आन्सर. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर ए ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज 235 346 457 डॅश. सिम्पली यांच्यामध्ये 111चा फरक आहे, डिफरन्स आहे. मग याच्यामध्ये जर 457 मध्ये +111 केले तर किती मिळेल 865 568 म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज 4 16 36 64 डॅश. आता पहा 4 हा कशाचा स्क्वेअर आहे 2चा, राईट. मग 16 हा कशाचा आहे 4चा स्क्वेअर आहे. 36 कशाचा आहे 6चा स्क्वेअर आहे. ओके 864 कशाचा आहे 8चा स्क्वेअर. आता त्यांनी काय घेतलं पहा 2चा स्क्वेअर घेतला 4चा स्क्वेअर घेतला 6चा स्क्वेअर घेतला 8चा स्क्वेअर घेतला. आणि इथे कशाचा स्क्वेअर आहे पहा या दोघांमध्ये 2चा डिफरन्स, यांच्यामध्ये 2चा, याच्यामध्ये 2चा, यांच्यामध्ये किती असला पाहिजे 2चा. म्हणजे इथे नंबर कोणता येईल तर 10. मग इथे कशाचा स्क्वेअर यायला पाहिजे 10चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती असतो 100. सो ऑप्शन डी हा करेक्ट असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू. 07 26 63 आन्सर फाइंड आउट करा. चला पहा इथे हे पण खूप सोपं आहे, क्यूबचंच लॉजिक आहे इथे. पहा 1 क्यूब -1 केल्यावरती किती मिळतं आपल्याला तर 1 - 1 0 मिळतं. ओके 2 क्यूब -1 केलं तर 2 क्यूब 8 8 - 1 7 पहा इथे 7 मिळालं. परत 3 क्यूब -1 केलं किती मिळतं 27 - 1 27 - 1 26 हे इथं. परत 4 क्यूब -1 4 क्यूब काय असतो 64 - 1 63. आता इथे काय यायला पाहिजे तर 5 क्यूब -1 यायला पाहिजे. 5 क्यूब 125 -1 124. सो करेक्ट ऑप्शन कोणता असेल ऑप्शन सी हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड द मिसिंग नंबर इन द सिरीज 2 4 8 11 - 37 148.
आता याचं थोडं कॉम्प्लेक्स आहे, जास्तही नाही आहे, तर आपण ट्राय करू. पहा 2 + 2 केल्यावरती काय मिळतं? 4 मिळतं. 4 मिळाले. पहा 4 × 2 केल्यावरती काय मिळतं? तर 8 मिळतं. 8 मिळाले की इथे पहा मिळाले. नंतर 8 + 3 केल्यावरती काय मिळतं? 11. 11 मिळाले का? हो. मग आता पहा इथे प्लस केलं, इथे मल्टिप्लाय केलं, इथे प्लस केलं. आता नंतर काय येईल? मल्टिप्लिकेशन येईल. पहा 11 × 3 केल्यावरती काय मिळेल? तर 33 मिळेल. ओके. आता मल्टिप्लिकेशन झालं. आता इथे काय येईल? 33 इंटू नाही, आता इथे प्लस येईल आणि ते 2 झालं, 3 झाले, मग इथे येईल 4. सो 33 + 4 किती येईल? 37. बघा 37 पण आहे. आता 37 × 4 करावं लागेल. तर 37 × 4 काय येतं? तर 148 येतं. 148 पण येतं. म्हणजे जो आपण लॉजिक लावते ते करेक्ट आहे. सो मिसिंग नंबर कुठला आहे या सिरीजमधला? तर 33 हा मिसिंग नंबर आहे. सो करेक्ट आन्सर काय येईल? तर ऑप्शन डी. ओके. आता काही समजलं नसेल तर खाली कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. ओके. सो आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर कमेंट डाऊन करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.